आज ना घरातलं लवकरच बाहेर पडलं होतं. गुढीपाडव्याचे काही सामान घेऊन यायचं होतं आणि काही वेगवेगळं ठरवलं होतं. आज भरपूर कामं होतं म्हणून लवकरात बाहेर निघलो, तर काय झालंच नाही. ते सगळे कामं राहून गेले. तर मी पहिल्यांदा बँकेत आले, तर आतमध्ये आले. हे वरचं फोटो माझ्यासोबतच झालं होतं. ही बघा, ही जे तोंड माझ्या मोबाईल कधी देते म्हणून वाटच बघत बसली होती. आम्ही परत बँकेचे काम झाल्यानंतर लगेच आणि निघलो. ही आहे रोजा धरल्या म्हणून माझ्या मांडीवर झोपून गेली होती. अहोने आमच्या रिक्षा चालवत एका दुकानाच्या शोरूममध्ये आणले होते. का ते सांगतेच. काही घ्यायचं होतं, काही घ्यायचं असतं तर जे आपण ठरवून गेलेलं असतं ते काही होत नाही. जे आपण नाही ठरवतो ना ते सगळं गोष्टी होऊन जातात आपल्यासोबत. असंच काहीतरी माझ्यासोबत सारखं होते. जे मी ठरवतोय ना ते होतच नाही आणि जे नाही ठरवत ना ते 100% होते माझ्यासोबत. वाईट म्हणो किंवा चांगले म्हणो, काही गोष्टी असतात तेच. तर इथं बघा सगळी फ्रीज होते, TV होते, वॉशिंग मशीन होते, सगळं असं मोठं शोरूमचं होता. आम्हाला काय ठरवलं ना आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल. तर आम्ही इथं फ्रीज वगैरे बघितलं, छोटं मोठं. प्राईस बघून तर इतकं धक्कच झाला. म्हटलं नको बाबा, बंद केलेलंच परवडतो. बसून कंटाळा आला, कारण की मॅनेजर आला नव्हता ते विचारायसाठी. तर हिनी पण बोर झाले होते, हिनी पण बसले होते. मग नंतर आम्ही सगळं ठरवून वगैरे आलो. तर पुढे येऊन कलिंगड घेतलं, कलिंगड खाल्लो, कारण की ऊन इतकं तापलं होतं ना, डोकं भरपूर तापलं होतं. म्हटलं गार होण्यासाठी तर खायला पाहिजे. मूड ऑफ झाला तरी बी असं चेंज करण्यासाठी काहीतरी खाल्लं ना माझा मूड लगेच चेंज होतो. काहीतरी खायला पाहिजे. ही जर रोजा आहे म्हणून दुपारी 9 वाजता कोणी रोजा धरतं का? हिनं धरली होती आमची लिकीबाईनं. तर खाऊन पिऊन हिचा रोजा होता. तेच आम्ही चिडवलं, इतकं रडली ना काय परेशानच केली. मग नंतर डायरेक्ट मी संध्याकाळीच व्हिडिओ बनवायला घेतलं. संध्याकाळी का ते सांगते. तर इथं आहे ना 2 मी हे काय म्हणतं स्क्रब आणि पिलअप मास्क घेऊन आले होते. आता उद्या पाडवा आहे म्हटलं तर तयार वगैरे व्हायला, साडी वगैरे नेसलं की काहीतरी ग्लो दिसायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा स्क्रब केला, घासून घेतलं व्यवस्थित सगळं. आणि इतकं चरचरते नाही स्क्रब घासल्यानंतर काय सांगायला नको. पहिलं घासताना काय वाटत नाही, नंतर चरचर करते. असो म्हटलं, जाऊन गार पाण्यानं मस्त असं धुवून आणलं. मग लगेच पिलअप मास्क लावायला घेतलं. पहिल्यांदा तर भगभग चरचर करत होतं आणि नंतर ना ते मास्क थोड्या वेळ फॅन लावून बसल्यानंतर ना गार पडलं, असं छान वाटलं. नंतर काढल्यानंतर तर आणि जर आम्हाला हे मास्क ना म्हणजे लावताना काय एवढं भारी वाटत नाही, पण काढताना असं ओढून काढताना ना इतकं छान वाटतं ना, तुम्हाला काय सांगायलाच नको. म्हणजे असं बघा, असं काढताना लई भारी वाटतं. आणि हे लावून झाल्यानंतर ना इतकं ग्लो आलं होतं ना चेहऱ्यावर, तुम्ही बघू शकता. मस्त तसं ग्लो, छान फ्रेश वाटत होतं मला सुद्धा. आणि नंतर हे शिरकुर्म्याचं खीर बनवायचं होतं. इन्स्टंट होतं ते, लगेच दुधामध्ये घातलं की बनते असं काही होतं. ते बनवायला घेतलं, पण दूध सगळं उतू गेलं. गरम ते भाजून घातल्यानंतर दूध सगळं उतू गेलं, सगळं खाली पडून गेलं. तर चालतंय म्हटलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय. लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.